ऐका ना, आज मी तुम्हाला सर्वांना घेऊन जाणार आहे खोपोली येथील सद्गुरू गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. तर चला माझ्यासोबत. आम्ही सकाळी लवकर उठून ट्रेन पकडली आणि खोपोली स्टेशनला पोहोचलो. मी अगदी लहान असतानाच या मठामध्ये गेले होते आणि त्यानंतर इतक्या वर्षांनी मी आता जात आहे. आम्ही सगळेच खूप एक्सायटेड होतो. आम्ही स्टेशनला पोहोचलो. त्यांच्या बाहेरूनच आपल्याला गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जाण्यासाठी ऑटो भेटतात. आम्हाला दादानी मठाव्यतिरिक्त आपण कुठे कुठे फिरू शकतो याचीही थोडी माहिती दिली. दादांशी बोलूनही खूप छान वाटले. आम्ही मठामध्ये केव्हा पोचलो हेही समजले नाही. इतक्या वर्षांनी पुन्हा या पवित्र ठिकाणी येण्याचा योग आला आहे. खूप छान वाटत होते. आम्ही आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सकाळचा टाइम असल्यामुळे तिथे जास्त गर्दी नव्हती. मठाबाहेरच चप्पल ठेवण्याची व्यवस्था आहे. 1 रुपयात 1 जोडी चप्पल ठेवता येते आणि कुपन मिळते. मी खरं तर स्वतःला भाग्यवान समजते की मी लहान असताना जेव्हा इथे आले होते तेव्हा मला प्रत्यक्ष गगनगिरी महाराजांच्या दर्शनाचा योग आला होता. मठाच्या बाहेरच पाय धुण्याचीही व्यवस्था आहे. तसेच पिण्याचे पाणीही आहे. त्यानंतर आम्ही पाय धुतले आणि मठाच्या दिशेने निघालो. गगनगिरी महाराजांचा दुपारचा जो प्रसाद असतो त्याचे कुपन मिळते. या प्रत्येक कोपऱ्यामध्ये शांतता आणि प्रसन्नता जाणवते. आस लागली होती ती फक्त बाबांच्या दर्शनाची. आम्ही लवकर आल्यामुळे इथे जास्त गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला दर्शन हे लगेच भेटले. आम्ही सगळ्यांनी दर्शन करून घेतले. ते प्रवेश करताच आपले हात आपोआप जोडले जातात. इथली शांतता, प्रसन्नता एकदम मनाला शांत करून टाकते. मी खरं तर सर्वांना सांगेन, ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी इथे एकदा तरी नक्की या आणि बाबांचे एकदा तरी आशीर्वाद नक्की घ्या. तुम्हालाही खूप छान वाटेल. मी गगनगिरी महाराजांची लहानपणापासूनची भक्त आहे. माझी आई, माझे मामा, मी लहान असतानापासून त्यांची भक्ती करायचे. हा माझा पहिलाच लॉंग व्हिडिओ आहे. काही चुकी झाली तर मला माफ करा आणि शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. तसेच इथे वेगवेगळे संत आणि देवदेवतांच्या मूर्तींची स्थापना केली आहे. मूर्ती आपल्याला आपल्या संत परंपरांची आणि आध्यात्मिक विचारांची आठवण करून देतात. प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते. मठात प्रवेश केल्यानंतर सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतो तो इथला शांत आणि प्रसन्न परिसर. हिरवीगार झाडे, स्वच्छ वातावरण आणि आजूबाजूला वाहणारी पाताळ गंगा नदी हे सगळेच मनाला खूप शांतता देते. आणि इथेच होमाची ही व्यवस्था केली जाते. हे आता इथले दर्शन करून झाले आहे. आता आपण जाणार आहोत अशा पवित्र ठिकाणी जिथे सद्गुरू गगनगिरी महाराजांनी तपस्या केली. हा खरा अनुभव सुरू होतो. ते जाणे म्हणजे एक ट्रेक करणे असेच आहे, कारण गुहा ही मंदिरापासून लांब आहे. काही जण या ठिकाणी जातात तर काही जण नाही जात, कारण हे मठापासून थोडे लांब आहे. पण मला असे वाटते की प्रत्येकाने हा अनुभव घेणे गरजेचे आहे. मठापासून पुढे जाताना निसर्गाचे सौंदर्य आणि शांत वातावरण मन अगदी प्रसन्न करून टाकते. जशी गुहा जवळ येते तसा एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव जाणवायला लागतो. विश्वास ठेवाल का, या शांत डोंगरामध्ये एक अशी गुहा आहे जिथे सद्गुरू गगनगिरी महाराजांनी कठोर तपस्या केली होती. जाताना अजून एक शिव मंदिर लागते. त्यानंतर आम्ही आता गुहेकडे जात आहोत. गुहेकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार झाडे आणि शांत वातावरण अनुभवायला मिळते. खरे सांगायचे झाले तर हा प्रवास सुद्धा तितका सुंदर आहे जितकी गुहा. गिरी महाराजांची आणि आमची भेट कशी झाली याचा अनुभव माझी आई आता तुमच्याबरोबर शेअर करेल. मी आणि माझे दादा पहिल्यांदाच आम्ही गगनबावड्याला गेलो होतो. तेव्हा बाबांचं आम्हाला दर्शन घ्यायचं होतं, पण बाबा विश्रांतीसाठी गेले होते. 4-4:30 झाले होते. मग आम्हाला विचार पडला, आता बाबा आम्हाला कसे भेटणार. मग ते आपले सेवक होते, ते बोलले जरा थांबा, जर तुमचं भाग्य असेल तर बाबा तुम्हाला खरोखर भेटतील आणि तुमच्याशी बोलतील.
त्यानंतर बाबाने सेवकाला बोलवले की मला बाहेर जायचं आहे दर्शन द्यायला. मग सेवकाने बाबांना घेऊन आला. बाबा आपल्या गादीवर बसले, आम्हाला दर्शन दिले, आमच्याशी बोलले, आमचे जे विचार होते ते सर्व सांगितले की तुमचं सर्व चांगलं होईल. तसं आमचं सर्वांचंच चांगलं झालं आणि खरोखर अजून आशीर्वाद आमच्या बाबांचा आमच्या पाठीशी आहे, आमचे गगनगिरी महाराज. आता आपण गुहेमध्ये पोहोचलो आहोत. गुहेत प्रवेश करताच एक वेगळीच प्रसन्नता जाणवली. आम्ही आतमध्ये जाऊन बाबांचे दर्शन घेतले. इथे पूर्णपणे शांतता ठेवायची असते. सर्वजण बाबांचे दर्शन घेत होते. महाराजांच्या प्रतिमेकडे पाहिले की असे वाटते ते प्रत्यक्ष तिथे विराजमान आहेत आणि ते आपल्याला बघत आहेत. हे काही क्षण शांतपणे बसल्यावर मन अगदी हलके झाल्यासारखे वाटले. भक्त इथे येऊन नामस्मरण करतात, तपस्या करतात. गुहेच्या बाहेरून दिसणारा हा आहे सुंदर खोपोली गाव. तुम्ही बघू शकता त्याचे दृश्य किती छान दिसत आहे गुहेच्या बाहेरून. गगनगिरी महाराजांच्या या गुहेपर्यंत पोहोचण्याचा अनुभव खरंच अविस्मरणीय होता. खरे सांगायचे झाले तर इथे आल्यावर फक्त गुहा दिसत नाही तर मनाला मिळणारी शांतता आयुष्यभर लक्षात राहते. तुम्ही जर इथे आला असाल तर तुमचा एक्सपिरियन्स मला नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये टाका ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमहा. गगनगिरी महाराजांचे दर्शन घेतले आणि आम्ही निघालो परतीच्या मार्गावरती. ही आहे माझी आई, जिच्यामुळे आज मी गगनगिरी महाराजांना ओळखते आणि मी त्यांची भक्त आहे. हे आल्यावर गगनगिरी महाराजांचे नामस्मरण करायचे असते. महाराज हे पहिले उंबराच्या झाडाखाली बसायचे. ते तिथे बसून तपस्या करायचे. मी तिथेही दर्शन घेतले आणि निघालो मठाच्या दिशेने. जर जीवनातल्या गडबडीतून शांतपणा पाहिजे असेल तर नक्की एकदा इथे येऊन व्हिजिट करा. शांत आणि प्रसन्न वातावरण तुम्हाला इथे अनुभवायला भेटेल. आश्रम खोपोली इथे असून मुंबईपासून सुमारे 80 किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावरती आहे. खोपोली बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनवरून तुम्ही रिक्षा किंवा खाजगी वाहनाने सहज पोहोचू शकता. तर फिरण्यासाठी अजूनही काही ठिकाणे आहेत. तुम्हाला काही अजून माहिती पाहिजे असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये विचारू शकता. आम्ही गुहेमधून मठाकडे येताना काही छान छान फोटोज क्लिक केले आणि मठाच्या इथे आलो. तर इथेच गोशाळाही आहे. तिथे गायींची सेवा, संगोपन आणि देखभालही केली जाते. भाविक गोसेवा गायींना चारा देणे किंवा गोदानासाठी देणगीही देतात. आम्ही बाहेर येऊन आमचे चप्पल घेतले. जेव्हा खाली आलो तेव्हा 10:30 वाजले होते आणि गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. आमचे दर्शन तर खूप छान झाले. होता माझा खोपोलीमधल्या चैतन्य गगनगिरी मठाचा अनुभव. आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये जय गगनगिरी महाराज नक्की लिहा. सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. जय गगनगिरी महाराज.